श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण अहिल्यानगर येथील रहिवासी असलेल्या ताईंचा खूप सुंदर असा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन. स्वामी भक्तांनो, मी अहिल्यानगर येथील राहुरी तालुका येथील रहिवासी आहे. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप मोठा अनुभव शेअर करत आहे. तसे तर स्वामींचे माझ्या आयुष्यामध्ये खूप लहानपणापासून आगमन झाले आहे, पण मला ते कळालं नाही. पण आता जेव्हा कळतं त्यावेळेस खूप वाटतं की त्यावेळेस देखील प्रत्यक्षात स्वामी महाराज प्रत्येक क्षणोक्षणी माझ्यासोबत होते. स्वामी भक्तांनो, मी गेल्या 5 ते 6 वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे. मी अगोदर गजानन महाराजांची खूप सेवा करत होती. मला त्यांच्यावरती फार विश्वास होता. त्यांची सेवा करत असताना माझे मिस्टर हे नाथ संप्रदायाची सेवा करायचे. त्यांना नवनाथांवर फार विश्वास होता आणि आमची जी जागा आहे ती कॉर्पोरेशनची आहे, त्यामुळे आम्ही तेथेच राहत असायचो. मला एक मुलगा आणि एक मुलगी असं माझं छोटंसं कुटुंब आहे. माझे सासूबाई सासरे दोघेही एक्सपायर झाले होते. त्यानंतर आमचं आयुष्य असं चालू होतं. एक दिवस असे भांडणं व्हायचे, 2 दिवस छान असायचं तर दुसऱ्या दिवशी भांडणं. घरामध्ये सारखी कटकट, सारखे भांडणं. आणि माझे मिस्टर हे ड्रिंक करायचे. ड्रिंक करून देखील ते नवनाथांचं पारायण घरामध्ये आमच्या होत असायचं, कारण आम्हाला खूप सारा त्रास होता. जो आम्ही बाहेर बघायचो तर प्रत्येकजण सांगायचं की तुमची जी जागा आहे ती दूषित आहे, तुमच्या जागेमध्ये भूत पिशाच फिरता आहेत, असं ते आम्हाला सांगायचे. त्यावेळेस विश्वास नाही पटायचा. माझे मिस्टर म्हणायचे की नाथांनी सांगितलं आहे की जो हा ग्रंथाचं पठण करेल तिथे कुठलीही भूतबाधा काहीच राहणार नाही, जरी असलं तरी निघून जाईल, असं ते म्हणायचे. आणि ते खूप मनापासून ते करत असायचे. आणि मी देखील गजानन महाराजांचं करायचे, पण मला प्रचंड त्रास होत असायचा. मला कामच करू वाटत नसायचं. खूप आळस यायचा, खूप झोप यायची. देवापाशी गेलं की खूप त्रास व्हायचा. पण त्यावेळेस मला कळत नव्हतं की मला असं का बरं होत आहे. पण एकदा काय झालं की असेच आमच्या तिथे माझी जी चुलत जाऊबाई आहे त्यांना देखील असा त्रास व्हायचा, तर ते देवगड येथे जात असायचे. त्यांना तिथं देवगड येथे जाऊन खूप सारा फरक पडला असं ते म्हणत होते. आणि आमच्यापासनं भामाठाण, अडभंगनाथाचं भामाठाण हे खूप जवळ आहे आणि तिथेही त्या जात होत्या. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही एकदा तिथे जाऊन बघा, नक्की तुम्हाला काहीतरी अनुभूती काहीतरी येईल आणि तुमच्या प्रश्नाचे उत्तरं तुम्हाला मिळतील, असं सांगितल्यानंतर आता मिस्टरांना अगोदरच नाथ संप्रदायावर खूप विश्वास होता. त्यामुळे ते म्हटले की आपण देवगडला नाही तर भामाठाणला जाऊया, असं त्यांनी सांगितलं. मग आम्ही भामाठाण येथे जाण्यासाठी निघालो. भामाठाणला गेल्यानंतर तिथे आम्ही बघितलं, म्हणतात तिथे मला दर्शनच घेऊ वाटत नव्हतं. आतमध्ये जायच्या वेळेस मला प्रचंड भीती वाटू लागली की इथे मी नाही जाऊ शकत. मला असं वाटायचं, मी खूप रडू लागले, खूप घाबरली. त्यावेळेस मिस्टर म्हटले, तू असं का बरं करत आहे, नेमकी तुला काय झालं आहे, तू असं करते आहे. मला काहीच सांगता येत नव्हतं. मी आतमध्ये जात नव्हतं. अक्षरशः मला 4 जण पुढे ओढत होते, पण मी मागे जात होती. मी पुढे गेलीच नाही. मी दर्शनासाठी आतमध्ये जाऊच शकले नाही. ज्यावेळेस मला असं होत होतं त्यावेळेस तेथील जे बाबा आहेत त्यांनी सांगितलं की यांच्यामध्ये भूतबाधा आहे, त्यामुळे ते नाथांच्या जवळ जाऊच शकत नाही, असं सांगितल्यानंतर मिस्टरांनी विचारलं यावरती उपाय काय. त्यावेळेस बाबा म्हटले की तुम्ही आहे ती जागा तिथून सोडून द्या. नाही जागा सोडता आली तर तिथे तुम्हाला 7 नवनाथांचे पारायण करावे लागेल आणि दर पौर्णिमाला इथे खेटीसाठी यावं लागेल, असं त्यांनी सांगितलं. आणि मग तसाच दिनक्रम सुरू झाला. मला प्रचंड त्रास होत होता. समोरील लोक मला खूप नावं ठेवायचे, खूप हे करायचे, पण कळतच नव्हतं. पण कुठलं काय कोणती भूतबाधा हेही कळत नव्हतं. आणि त्यावेळेस कळालं की जे आमचे जुने होते त्यांनी सांगितलं की इथे काय झालेलं आहे म्हणे. ज्यावेळेस इंग्रजांचा काळ होता त्यावेळेस एका किन्नराने इथे खूप सारं धन वगैरे पुरून ठेवलेलं आहे आणि त्यांचं त्याच्यामध्ये खूप जीव असतो आणि त्याचा
येथेच प्राण गेलेला आहे, त्याच्यामुळे तो तुम्हाला त्रास देत आहे असं सांगितल्यानंतर मला खूप म्हणजे असं मला भीती कधीच वाटली नाही, कारण स्वामी होते असं कुणीतरी आपल्या पाठीशी आहे असं वाटायचं. पण हा त्रास प्रचंड होत होता. एका दिवशी मी खूप जेवण करायची तर एका दिवशी 2-2 दिवस जेवण करत नसायची. हातपाय गळायचे, चक्कर यायचे, खूप झोपू वाटायचं, काम करू वाटत नसायचं, आळस यायचा. इतकी निगेटिव्हिटी घरामध्ये की त्या काहीच अंत नाही, एवढी निगेटिव्हिटी. माझे मिस्टर ड्रिंक घेत असल्यामुळे त्यांना लिव्हरचाही त्रास झाला, त्यामुळे आमचे ते पारायण कंप्लीट झालेच नाही. माझ्या मिस्टरांनी संकल्प असा केला होता पारायण करताना की आमच्या घरातील जे काही संकट आहे ते दूर होऊ द्या, माझ्या बायकोला आणि मुलांना काहीच त्रास होऊ देऊ नका, जे काही असेल ते माझ्यावरती येऊ द्या असं त्यांनी सांगितलं. त्यावेळेस काय झालं स्वामी भक्तांनो, पारायण वगैरे संपलं आणि मी पाणी घेण्यासाठी जात होती. तेवढ्यात काय झालं की इतका मोठा भयंकर काळा साप पुढे येऊन उभा राहिला आणि तो इतका भयानक होता, पाण्याच्या माठाजवळ होता तो. आणि मला तो असा आवाज आल्यामुळे मी मागं सरकली, बघितलं, मिस्टरांना सांगितलं आणि सर्वांना बोलून घेतलं. तर तो साप इतका मोठा होता, तो अक्षरशः मारायच्या वेळेस जवळपास आपल्या जे हे आहेत कंबर आहे तिथपर्यंत त्याने असं फणावरती काढला होता. फक्त शेपटीवरती तो उभा होता, काळा कुट्ट इतका भयंकर तो दिसत होता. आणि त्याने आमचं पूर्ण गाव जमा झालं आणि त्यांनी मारलं. ते मारल्यानंतर असं का बरं घडलं हे काहीच कळायला नव्हतं. त्यानंतर आमच्या घराच्या पुढं जी चिंच आहे त्या चिंचेखाली मी अशीच कचरा जाळत होती. त्यावेळेस मला असं अचानक वाटलं की माझ्या मिस्टरांची अशी या कचऱ्यासारखी राख होणार आहे. असं का बरं वाटलं मला काहीच कळत नव्हतं. काहीतरी वाईट घडणार असं मला वाटत होतं, खूप भीती वाटत होती. त्याच वेळेस मग काय झालं की आम्ही म्हटलं की आपण गोदावरीच्या पाण्यामध्ये आंघोळ करून येऊया, म्हणजे काही जे दोष असेल तर ते निघून जातील असं वाटलं. म्हणून मी आणि माझे मिस्टर तिथे पाण्यामध्ये आंघोळ करण्यासाठी गेलो. मुलेही सोबत होती. आणि काय झालं की मी पाण्यामध्ये गेले, मिस्टरांना म्हटले की तुम्ही थांबा मुलांजवळ, मी अगोदर आंघोळ करून येते मग तुम्ही जा असं मी म्हटले. आणि मी आतमध्ये गेले तर मला अचानक खालून कोणीतरी ओढल्यासारखं वाटलं आणि मी खाली पाण्यामध्ये गेले तर मला वरतीही निघता येईना आणि खालीही. मी खूप माझा जीव गुदमरत होता. माझ्या मिस्टरांनी तेथील असलेल्या लोकांना पटकन बोलवलं आणि बोलवल्यानंतर त्या माणसांनी मला असं हात धरून बाहेर काढलं. हात धरून बाहेर काढल्यानंतर माझ्या पोटामध्ये पाणी गेलं होतं, पण मला त्रास होत नव्हता. जणू काय स्वामींनीच मला वाचवलं होतं. त्यानंतर गाडीवरून आम्ही पुढे गेलो आणि तिथे गंगागिरी महाराजांचं जे बेट आहे त्या बेटावरती गेलो. तिथे गेल्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि पुढे येण्यासाठी निघालो. तिथून निघाल्यानंतर मला असं पुन्हा गाडीवरती कोणीतरी ओढल्यासारखं झालं आणि मी चालू गाडीवरून खाली उडी मारली तशी मी डोक्यावरती पडली. मागून खूप मोठा ट्रक येत होता आणि तो ट्रक अचानक ब्रेक दाबून थांबला, पण मी डोक्यावरती पडले, त्यामुळे खूप प्रचंड माझ्या मेंदूला मार लागला. खूप सारा रक्तस्राव झाला. मला अक्षरशः हॉस्पिटलला नेईपर्यंत शुद्ध नव्हती, काहीच नव्हती. डॉक्टरांनी गॅरंटी सांगितली नव्हती, पण तेव्हा देखील स्वामींच्या कृपेने मी वाचले आणि पुन्हा एकदा नव्याने घरी आले. घरी आल्यानंतर स्वामी भक्तांनो असे संकटावर संकट चालूच होते आणि मिस्टरांचे पारायण हे कंप्लीट झालेच नव्हते. त्यांचे जे लिव्हर आहे त्या लिव्हरला अल्सर झाला असं डॉक्टरांनी सांगितलं. असं सांगितल्यानंतर पायाखालची जमीन गेली, कारण मिस्टरांनी संकल्प केला होता की जे माझे संकट आहे ते सर्व संकट माझ्यावरती येऊ द्या, माझ्या घरावर कुठलंच संकट येऊ देऊ नका, माझ्या मुलाबाळांना व्यवस्थित सुखरूप ठेवा. आणि आता ते पूर्ण संकट खरंच त्यांच्यावरती आलं होतं. असं अल्सर सांगितल्यानंतर पण मला स्वामींवरती फार विश्वास होता. मी स्वामींची फार सेवा करत होती, की स्वामींचं नामस्मरण करत होती की स्वामी असं काही होऊ देणार नाही, सारखी नामस्मरण करत होती. माझे मिस्टर हॉस्पिटलला होते, ॲडमिट होते, त्यांची परिस्थिती ही खूप क्रिटिकल होती. डॉक्टरांनी 1% वाचण्याची गॅरंटी दिलेली होती. मिस्टरांसाठी मी खूप स्वामींकडे प्रार्थना करत होती, खूप रडत होती, खूप नामस्मरण करत होती, पण जे व्हायचं तेच झालं. माझे मिस्टर हे गेले. मिस्टर गेल्यानंतर तेव्हा मी स्वामींपुढे बसून नामस्मरण करत होती, पण जणू काय म्हणतात ना, जी काळाची झोप असते ती झोप मला त्या दिवशी लागली. नामस्मरण करता करताच मी इतकी गाढ झोपले स्वामींपुढेच की मला
अक्षरशः भानच राहिलं नाही की मी झोपली आहे. आणि ज्यावेळेस ॲम्ब्युलन्स घरी येणार होती, दारामध्ये आली, त्यावेळेस मला अचानक जाग आली आणि मी उठून बाहेर पळाले तर बघते तर काय हे पुढे घडलं. त्यावेळेस मला खूप दुःख झालं की एवढं करून देखील काहीच हाताला आलं नाही. माझे मिस्टर गेले. असं वाटलं की आता सर्व काही संपलं आहे. आता आपल्याला कोणीच नाही. आता कुठे जायचं, काय करायचं, खूप मोठे प्रश्न होते. लेकरांना सांभाळायचं. त्यावेळेस माझा मुलगा म्हटला की आई, आता काही हो, आपण इथे राहायचं नाही, पण जायचं कुठे, कुठे राहायचं, हाही खूप मोठा प्रश्न होता. मग मी म्हटलं नाही, आपण इथेच राहायचं. बाबांनी आपल्यासाठी एवढं केलं तर आपण करू. आता जर देव असेल तर तो आपल्याला वाचवेल, नाहीतर आपण असंच बाबांसारखे जाऊ, असं मीही म्हटले. त्यावेळेस माझा मुलगा खूप रडला की आई, एकदाच आपल्याला हा जीव मिळत असतो. माणसाचा देह हा असा विनाकारण व्हायला घालायचा कशासाठी? देवाने आपल्याला कशासाठी जन्माला घातला आहे? आपण कुठेही जाऊ, कुठेही पोट भरू, पण असं जगण्यापेक्षा आनंदाने जगणं हे खूप चांगलं आहे. पण मी काही ऐकलं नाही आणि मी ती जागा सोडलीच नाही. आम्ही तिथेच राहिलो. मी स्वामींच्या जवळच बसत होती. मिस्टर गेल्यानंतर खूप दिवस झाले नवनाथ पारायण घरात झालेलं नव्हतं. पण मला स्वामींच्या कृपेने माझा जो त्रास होता तो फार कमी झालेला होता. अगोदरपेक्षा खूप त्रास कमी झाल्यामुळे मी आता सेवा करत होती. मी म्हटलं की नवनाथ पारायण खूप दिवस झाले घरात केलं नाही, तर खूप इच्छा झाली की नवनाथ पारायण करायची. मिस्टर गेल्यानंतर 7 ते 8 महिन्यानंतर मी सेवेला लागली होती. तोपर्यंत काहीच केलं नाही. मग त्यानंतर नवनाथ पारायणाला बसली तर काय झालं की मी तिथेच झोपत असायची पोथीजवळच, आणि माझे पाय चुकून त्या दिवशी पोथीकडे गेले आणि त्या दिवशी माझ्या स्वप्नामध्ये 9चे 9 नाथ आले आणि ते माझ्याकडे असे वेगळंच बघत होते. एक नाही का नाराज झाल्यासारखं असे बघत होते. खूप नाराज होते. कोणीच हसत नव्हतं, काहीच नव्हतं. सारखे माझ्याकडे नाराजीने बघत होते. त्यानंतर मग मी सकाळी उठले तर बघितलं माझे पाय तिकडे होते. तर मला असं वाटलं की माझ्या पायामुळे माझे पाय तिकडे गेले, त्यामुळे नाथ नाराज झाले. मग मी हात जोडून माफी मागितली. मला क्षमा करा असं म्हटलं. त्यानंतर असंच मग चालू होतं. आज माझा मुलगा हा पुणे येथे शिकायला आहे. मुलगी माझ्या जवळच आहे. आम्ही दोघीच इथे राहतो. पण मला कधी कधी हा त्रास होतो, पण कधी होत नाही. स्वामींच्या कृपेने एखाद दिवशी खूप छान वाटतं, तर एखाद दिवशी खूप असं रडायला येतं. खूप आपल्या आयुष्यामध्येच असं का बरं होतं असं वाटतं. स्वामी खरंच आहेत का? कधी कधी अशीही शंका मनामध्ये येते. खरंच स्वामी जर असतील तर स्वामी आपल्याला याच्यातून बाहेर काढतील आणि आपलं सर्व काही चांगलं करतील असं वाटतं. कधी कधी वाटतं की जीवच द्यावा असंही वाटतं. पण लगेच मोबाईलमध्ये स्वामींचे वेगवेगळे व्हिडिओ समोर येतात आणि हारायचं नाही, लढायचं असं वाटतं. मी आहे ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं ऐकल्यानंतर पुन्हा एक नवीन उम्मीद येते आणि आपणही लढायला पाहिजे. आपणही स्वामींची सेवा कंटिन्यू करायला पाहिजे असं वाटतं आणि पुन्हा एकदा सेवेला आम्ही लागतो. असे खूप सारं आमच्या आयुष्यामध्ये आत्तापर्यंत घडलेलं आहे. पण प्रत्येक क्षणोक्षणाला स्वामी महाराजांनी मला साथ दिली आहे. आणि एक सांगायचं राहूनच गेलं की माझे मिस्टर जाण्याच्या अगोदर स्वामींनी मला खरंच खूप सारे संकेत दिले होते की हे घडणार आहे. पण त्यावेळेस माझा विश्वास नव्हता, कारण आम्ही जेव्हा मठात गेलो होतो, मठातही दाखवलं होतं, त्यावेळेस त्यांनी आम्हाला रामरक्षा ही हनुमान मंदिरामध्ये जाऊन रामरक्षा म्हणण्याची सेवा दिलेली होती. पण त्यावेळेस मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. ती सेवा मी केलीच नाही. त्याचे परिणाम म्हणून मला माझे मिस्टर गमावे लागले. मी जर त्यांचं ऐकलं असतं तर माझे मिस्टर आज आमच्यामध्ये असते. आज देखील माझे मिस्टर माझ्या स्वप्नामध्ये येतात, माझ्याशी बोलतात. मी कुठेही गेलो नाही, मी इथेच आहे. तुम्हाला जो त्रास होता तो त्रास आता मी कमी करत आहे, मी इथे लढत आहे असं ते बोलतात. त्यावेळेस खूप वाईट वाटतं की खरंच एक घरातील जो कर्ता पुरुष असतो तो गेल्यावर देखील आपल्या कुटुंबासाठी झगडत असतो. असं वाटतं की नाही, ते आमच्यामध्येच आहे. त्यामुळे खरं सांगते, माझ्या मिस्टरांसाठी मला हे घर सोडू वाटत नाही, कारण त्यांचं सर्वस्व इथेच आहे. त्यांनी आमच्यासाठी त्यांचा जीव दिला, तर आपण इतकं घाबरून इथून कसं जायचं? ते आहेत, स्वामी आहेत सोबत, मग कशाला भीती वाटून द्यायची असं वाटतं. आणि त्यामुळे मी इथे थांबत आहे आणि मी स्वामींची सेवा स्वामी महाराज माझ्याकडून करून घेत आहे. आता मला कशाचीच भीती नाही. स्वामी आहेत, ते माझ्याकडून सर्व काही करून घेतील आणि माझं आयुष्य देखील सुखमय करतील, हे मला
खूप विश्वास स्वामींवरती आहे. आता स्वामींकडे एकच प्रार्थना आहे की जोपर्यंत या देहामध्ये माझा जीव आहे तोपर्यंत मुखामध्ये तुमचं नाव असू द्या, माझ्याकडून खूप सेवा करून घ्या, जो काही त्रास जे काही असेल ते तुम्हीच बघून घ्या, असं स्वामींना मी म्हणते आणि माझा हा आलेला अनुभव इथे संपवते. स्वामी भक्तांनो, तुम्हाला माझा हा अनुभव कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा, म्हणजे मला पुन्हा देखील तुम्हाला अनुभव सांगावासा वाटेल. स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होता या ताईंचा, बघा तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.